Students, today we are going to study about the next part in our unit number 3.4. So dear friends, in the last period we have completed the background of the unit 3.4 statement of the purpose, and we have completed icebreakers, professions and needful qualities, then goal or career goal of our life, and which things or qualities are needful to achieve the career. And lastly, we have seen when we are going to achieve any career or goal of life, which obstacles we have to face in the life. Hmm? On the page number 153, we have completed. So today we are going to study about page number 154, statement of purpose. Statement of purpose. What is a statement of purpose? म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे नेमकं काय? तर बघूया आपण आता मीनिंग, लाईन बाय लाईन मीनिंग ऑन पेज नंबर 154. सो डिअर फ्रेंड्स, a statement of purpose, in short it is called as SOP. S for statement, O for of, and P for purpose. Statement of purpose is an application made to university or any college to seek admission to particular course. आपल्याला स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे काय, तर एक ॲप्लिकेशन करायचं आहे. आपण जसं पत्र लिहितो तसं ॲप्लिकेशन करायचं आहे. कशाला? कुणाला? युनिव्हर्सिटीला किंवा कॉलेजला. कशासाठी? ॲडमिशन टू पर्टिक्युलर कोर्स. एखाद्या आपल्याला कुठल्या तरी, समजा आता तुम्ही 12वीत आहात, तर 12वीनंतर पुढं युनिव्हर्सिटीला FYला, SYला किंवा अजून वेगळ्या कोर्सला, इंजिनिअरिंग काय असेल त्याला ॲडमिशन करताना जे तुम्ही ॲप्लिकेशन करता त्याला स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणतात. इट इज ॲन एसे विच डिस्क्राईब्स यू ॲज अ पर्सन. आता आणखी डिटेल बघा ते, की हा एक एसे टाईप असतं की ज्याच्यामध्ये काय डिस्क्राईब असतं, वर्णन असतं. यू ॲज अ पर्सन, तुमचं एक व्यक्ती म्हणून तुमचं वर्णन असतं त्यामध्ये. त्याचबरोबर तुमचं एम, युअर एम अँड ॲम्बिशन, ध्येय आणि इच्छा आकांक्षा ह्या तुमच्या त्यातून व्यक्त होतात स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणून. इट स्पीक्स अबाउट युअर जर्नी ऑफ लाईफ. तर तुमचा जीवन प्रवास हे तुमच्या स्टेटमेंट ऑफ पर्पजमधून व्यक्त केलं जातं. अँड क्वालिटीज, अंडरलाईन द वर्ड क्वालिटीज, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे असणाऱ्या क्वालिटीज, म्हणजे तुम्ही एखाद्या कोर्सला ॲडमिशनला घेताना काय महत्त्वाचं क्वालिटीज? तुमचं नॉलेज, आणि ते कशावर टेस्ट होणार आहे? मार्क लिस्ट किंवा स्टडी. तर ते अंडरलाईन करा वाक्य ते. द क्वालिटीज यू हॅव नर्चर्ड इन द प्रोसेस. ज्या ॲडमिशन प्रोसेस तुम्ही करणार आहे त्यामध्ये तुमच्याकडे असणाऱ्या क्वालिटीज म्हणजे गुणविशेष काय आहेत ते महत्त्वाचं. द स्कोर कार्ड, म्हणजेच आता मी बोललो असं मार्क लिस्ट, तुमच्या स्कोर कार्ड, तुम्ही जे काय कोर्स केलेला आहे त्याचा स्कोर कार्ड म्हणजे तुम्ही केलेलं रेकॉर्ड काय आहे ते. ऑर ट्रान्स्क्रिप्ट, किंवा जे लिखित तुम्ही जे देणार आहात ते. गिव्ज युअर अकॅडमिक अचिव्हमेंट, तुमची शैक्षणिक माहिती जी आहे त्या अकॅडमिक अचिव्हमेंट जे आहे तुमचं शैक्षणिक माहिती, ती म्हणजेच स्टेटमेंट ऑफ पर्पज. इट इज ऑब्जेक्टिव्ह, एक हे काय ऑब्जेक्टिव्ह आहे, म्हणजे घटक आहे किंवा ध्येय आहे, उद्देश आहे असा. हे नेमकं काय, याला उद्देशच म्हणता येईल. इट इज ऑब्जेक्टिव्ह बट SOP म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पज गिव्ज ॲन आयडिया अबाउट युअर इनेट क्वालिटीज. तर तुम्ही ह्या तुमच्या स्टेटमेंट ऑफ क्वालिटीज आहेत म्हणजे किंवा SOP म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पज जे आहे त्यातनं काय मिळतं, तर एक कल्पना मिळते. कशाविषयी? अबाउट युअर इनेट क्वालिटीज, तुमच्या अंतर्गत असणाऱ्या गुणविशेष याविषयी माहिती मिळते. अँड इट इज सब्जेक्टिव्ह इन नेचर, आणि विषयाला अनुसरून नैसर्गिक ते असतं. द SOP गिव्ज म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पज गिव्ज यू ॲन अपॉर्च्युनिटी. तर स्टेटमेंट ऑफ पर्पज तुम्हाला काय देतं? एक संधी. कशासाठी? टू शो द स्पेशल क्वालिटीज, तुमच्यात असणाऱ्या ज्या काय स्पेशल वैयक्तिक गुणविशेष आहेत ते दाखवण्याचा एक हा
संधी आहे स्टेटमेंट ऑफ पर्पज. व्हॉट इज युअर लायकिंग, तुम्हाला काय आवडतं. हाऊ यू डेव्हलप्ड युअर लायकिंग, तुमच्या आवडीनिवडी तुम्ही कशा डेव्हलप करता हे त्यातनं स्टेटमेंट ऑफ पर्पजमधनं कळतं. इट जस्टिफाईज हाऊ यू विल बी एबल टू अचीव युअर एम, ह्या तुमच्या ज्या सगळ्या गुणविशेषामुळे तुम्ही एखादं तुमचं जे ध्येय आहे ते कसं अचीव करू शकतात ह्याचं ते जस्टिफिकेशन असतं. म्हणजे तुम्ही ते पुरं करूल का नाही किंवा करू शकाल का नाही हे तुमच्या क्वालिटीजवरून ते त्याचं मोजमाप, जस्टिफिकेशन म्हणजे इथं जस्टिफाईज म्हणजे मोजदाद त्याच्यावरून होते. इट ऑल्सो एक्सप्लेन्स, याच्यातून अजून स्पष्टीकरण होतं. व्हाय यू हॅव सिलेक्टेड अ पर्टिक्युलर युनिव्हर्सिटी, तुम्ही त्या तुमच्या एस ओ पीमधून आणखी एक तीच युनिव्हर्सिटी तुम्ही का निवडताय याचंही स्पष्टीकरण होतं. द एस ओ पी दॅट इज स्टेटमेंट ऑफ पर्पज इज अ गेटवे टू युअर करिअर ॲज ॲडमिशन कमिटी जजेस यू. तर तुमच्या ह्या स्टेटमेंट ऑफ पर्पज ज्यामध्ये सगळे जे गुण आले ना त्यावरून तुम्हाला जे कमिटी आहे ॲडमिशनची ते तुमचं त्याच्यावर ते मोजदाद करतात किंवा तुम्ही कसा आहात हे त्याच्यावरून ठरतं. जजेस यू ऑर स्क्रीन्स द ॲप्लिकेशन्स ऑन द बेसिस ऑफ एस ओ पीज रिसिवड, ज्याप्रमाणे तुम्ही स्टेटमेंट ऑफ पर्पज पाठवलेलं आहे त्याच्यावरून तुमची क्वालिटीज किंवा काय ते एक आरसा, गेटवे म्हणून आपण इथं म्हणतो, पण एक तुमच्या गुणविशेषांचा तो एक आरसा म्हणजेच एस ओ पी असतो. हेन्स इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट. स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजेच नेमकं काय तर एक महत्त्वाचं तुमचं डॉक्युमेंट आहे. तुमचा एक अनेक महत्त्वाच्या कागदपत्रापैकी ते एक कागदपत्र होऊ शकतं. द स्टेटमेंट फॉर अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट अँड डॉक्टरेट लेवल्स वुड बी डिफरंट. आता स्टेटमेंट ऑफ पर्पज हे जे आहेत ते तुमच्या अंडर ग्रॅज्युएट म्हणजे पदवीपर्यंतचं वेगळं असू शकतं, पोस्ट ग्रॅज्युएटचं आणखी वेगळं असू शकतं किंवा डॉक्टरेट लेवलचं अजून वेगळं स्टेटमेंट ऑफ पर्पज असू शकतं. तर जसं तुम्हाला त्या त्या क्षेत्रातलं गुणविशेष तुम्ही ज्या क्षेत्रात एंट्री करणार आहात त्याचे वैयक्तिक गुणविशेष किंवा क्वालिटीज जे आहेत, म्हणजे एज्युकेशन असेल किंवा काय तुम्हाला जे क्षेत्र निवडायचं त्या त्या क्षेत्रानुसार तुमचं ते एस ओ पी म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पज वेगवेगळं असू शकतं, असतंच. द स्टेटमेंट ऑफ पर्पजेस डिफर अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट. मग आत्ताच मी तुम्हाला म्हणलं की तुमच्या गरजेनुसार स्टेटमेंट ऑफ पर्पज वेगवेगळे असतात. कायला डॉक्टर व्हायचं आहे, कायला इंजिनियर व्हायचं आहे, कायला टीचर व्हायचं आहे, कायला ऑफिसर व्हायचं आहे, कायला PSI व्हायचं आहे, कायला कलेक्टर व्हायचं आहे, कायला डेप्युटी कलेक्टर व्हायचं आहे, कायला पोलीस व्हायचं आहे, काहीला क्लर्क व्हायचं आहे. तर त्या त्या पदानुसार त्या त्या तुमच्या एस ओ पीज म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पज वेगळं असू शकतं गरजेनुसार त्या त्या पदानुसार. उदाहरणार्थ आता एखादा तुम्हाला अकाउंटंट पाहिजे तर अकाउंटंट म्हणजे तुम्ही BCom पाहिजे, तुम्हाला अकाउंट चांगलं जमत असलं पाहिजे, तुमच्याकडं अकाउंटची मार्क्स लिस्ट असली पाहिजे, त्या त्यानुसार तुमचे गुणविशेष किंवा तुमचा कुठंतरी एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असतं तसं. द नंबर ऑफ वर्ड इन विच अॅन SOP इज रिटर्न इज ऑल्सो डिफरंट फॉर डिफरंट युनिव्हर्सिटीज. आता वेगवेगळ्या विद्यापीठाचं वेगवेगळं SOP तुमचं वेगवेगळं असू शकतं. ॲट धिस लेवल आणि त्या लेवलला वेन यू वूड पास युअर स्टँडर्ड 12th एक्झामिनेशन, जेव्हा तुम्ही 12वी परीक्षा पास होता, अँड राईट अ पर्सनल स्टेटमेंट टू युनिव्हर्सिटीज फॉर ॲडमिशन टू ग्रॅज्युएट कोर्स यू शुड फॉलो द फॉर्मॅट गिवन बिलो. तुम्ही 12वी पास होता आणि त्यानंतर तुम्हाला एखाद्या विद्यापीठाला ॲडमिशन घ्यायचं आहे तुम्हाला पदवीसाठी, तर त्यावेळेला तुम्ही यू शुड फॉलो द फॉर्मॅट गिवन बिलो, खालील दिलेला जो फॉर्मॅट आहे तो तुम्ही फॉलो करा म्हणून सांगितलं आहे. तर ह्या फॉर्मॅटनुसार आता 12वी नंतर तुम्ही ॲप्लिकेशन किंवा स्टेटमेंट ऑफ पर्पज करायचं आहे. तर आता स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजेच उद्देशाचे विधान असं जरी म्हणलं तरी चालेल. तर बघा, द स्टेटमेंट ऑफ पर्पज शुड बी रिटन इन अराउंड 500 वर्ड्स, म्हणजे SOP तुम्ही किती ह्याच्यात लिहिलं पाहिजे, कमीत कमी 50 शब्दामध्ये. बघा ह्या स्टेप्स आहेत, लक्षात ठेवा. टेंटेटिव्हली इन 5/6 पॅरेग्राफ्स, म्हणजे तुमच्या याचे किमान एक 5 ते 6 पॅरेग्राफमध्ये तुम्ही स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहायचं असतं. तर त्यातला आता पहिला जो पॅरेग्राफ आहे तो बघा कसा आहे.
मी आता प्रत्येक पॅरेग्राफमध्ये तुमचं स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहिताना कसं असावं तर 500 शब्दात असावं, 5 ते 6 पॅरेग्राफमध्ये असावं. आणि आता पहिल्या पॅरेग्राफमध्ये काय असावं तर तुमची स्वतःची इंट्रोडक्शन. बघा, बिगिन विथ युअर इंट्रोडक्शन. फर्स्ट पॅरा जो आहे तुमचा पॅरेग्राफ, तर तुमच्या स्वतःची ओळख करून द्यायची त्यात. टॉक अबाउट युअर पर्सनल बॅकग्राऊंड. तुमच्या स्वतःचं वैयक्तिक बॅकग्राऊंड काय आहे त्याविषयी बोला पहिल्या पॅरेग्राफमध्ये. युअर मेंटल मेकअप अँड युअर एम इन लाईफ. तुमची मेंटल मेकअप म्हणजे स्वतःचे मानसिकता काय आहे, मानसिक तयारी काय आहे याविषयी बोला. अँड युअर एम इन लाईफ. पहिल्या पॅराग्राफमध्ये तुमचं एवढं आलं पाहिजे, युअर एम इन लाईफ, तुमचं जीवनातलं ध्येय. हे पहिल्या पॅरेग्राफमध्ये पुन्हा एकदा सांगतो. स्टेटमेंट ऑफ पर्पज ह्या स्टेप्स आहेत सगळ्या, तर त्या तुमचं कसं असावं, 500 शब्दात असावं. म्हणजेच किमान 5 ते 6 पॅरेग्राफ असावेत. पैकी पहिला पॅरेग्राफ कशात असावा स्टेटमेंट ऑफ पर्पजचा, तर स्वतःची ओळख, आयडेंटिटी किंवा इंट्रोडक्शन स्वतःबद्दल. त्यानंतर टॉक अबाउट युअर पर्सनल बॅकग्राऊंड. स्वतःचं वैयक्तिक बॅकग्राऊंड काय आहे त्याविषयी बोला, लिहा. युअर मेंटल मेकअप. तुमची मानसिक तयारी कुठपर्यंत आहे, म्हणजे तुमची प्रोग्रेस तिथून लक्षात येते. आणि लास्टली त्याच पॅरेग्राफमध्ये काय लिहायचं, युअर एम इन लाईफ, म्हणजे तुमचं ध्येय काय जीवनातलं. हे स्टेप्स खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला स्टेटमेंट ऑफ पर्पज करता आता पुढं एक्झाम्पल बघण्यापूर्वी हे आपल्याला इथं स्टेप्सनुसार लिहायचं आहे. पुन्हा प्रत्येक स्टेप्सला मार्क आहेत. तर सेकंड पॅरेग्राफ आता बघूया काय कशाविषयी तुम्ही लिहायचं तुमचं स्टेटमेंट ऑफ पर्पज. तर द सेकंड पॅरेग्राफ शुड स्पीक अबाउट वाय यू विश टू जॉईन धिस स्पेसिफिक प्रोग्राम किंवा कोर्स. दुसरा पॅरेग्राफमध्ये तुम्ही कशाविषयी लिहायचं, का म्हणून तुम्हाला ज्या कोर्सला ॲडमिशन विद्यापीठात किंवा कॉलेजमध्ये घ्यायचं आहे त्या, का म्हणून त्या कोर्सला जॉईन व्हायचं आहे, कशासाठी तुम्हाला जॉईन व्हायचं आहे, काय तुमचं ध्येय त्याच्यातून अपेक्षा आहेत. म्हणून तुम्ही सेकंड पॅरेग्राफमध्ये त्या कॉलेजला किंवा विद्यापीठाला कशासाठी तुम्ही ते कोर्सला किंवा प्रोग्रामला ॲडमिशन घेणार आहे याविषयी बोला. त्याचबरोबर युअर एरिया ऑफ इंटरेस्ट, म्हणजे तुम्हाला कुठं कुठं काम करायला आवडेल वगैरे, हे तुम्हाला दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये बोलायचं आहे. आता थर्ड पॅरेग्राफमध्ये स्टेटमेंट ऑफ पर्पजच्या काय बोलणार आहे तुम्ही, काय बोलायचं असतं, तर बघा. इन द थर्ड पॅरेग्राफ, तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये राईट अबाउट युअर क्वालिटीज दॅट वुड बी हेल्पफुल. तुमच्याकडं असणारे गुणविशेष. समजा मी आता एक उदाहरण देतो तुम्हाला. मी आता समजा टीचर आहे आणि मला स्टेटमेंट ऑफ पर्पज करायचं आहे. तर मी इथं पहिल्यांदा पहिल्या पॅरेग्राफमध्ये आय माय सेल्फ जाधव SM लिव्हिंग ॲट अकलूज, आय एम किंवा आय हॅव वेल नॉलेज अबाउट इंग्लिश, स्पोकन इंग्लिश, कॉम्प्युटर कोर्स असं. अँड आय हॅव वेल कॉन्फिडन्स, मेंटल मेकअप, आय हॅव वेल कॉन्फिडन्स अबाउट टीचिंग अँड माय एम इन लाईफ टू बिकम अ प्रोफेसर फॉर ज्युनियर कॉलेज और सिनियर कॉलेज. हा पहिला पॅरेग्राफ झाला. मी सेकंड पॅरेग्राफ मी काय म्हणेन, विश. आय वॉन्ट टू जॉईन, का म्हणून जॉईन व्हायचं आहे, आय वॉन्ट टू जॉईन फॉर धिस कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी बिकॉज इट्स माय ॲम्बिशन, इट्स माय विश अँड आय वॉन्ट टू कम्प्लीट दिस कोर्स फॉर माय फ्युचर वेलबिंग अँड आय लाईक टू सर्व इन रुरल एरिया ॲज वेल ॲज इन सिटी एरियाज. इंटरेस्टपर्यंत झालं बघा आता सेकंड पॅरेग्राफ. थर्ड पॅरेग्राफ, आय हॅव कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन विथ इंग्लिश स्पेशल विथ फर्स्ट क्लास ॲट पुणे युनिव्हर्सिटी पुणे. आय ऑल्सो हॅव कम्प्लिटेड माय पोस्ट ग्रॅज्युएशन ॲट पुणे युनिव्हर्सिटी पुणे विथ इंग्लिश ॲज अ स्पेशल सब्जेक्ट. आणि पुन्हा आय हॅव वेल नॉलेज अबाउट इंग्लिश, I have 25 years experience about the post and also I have well knowledge about computer typing and worldwide English. हे झाला थर्ड पॅरेग्राफ. बघा आता थर्ड पॅरेग्राफ काय म्हणतोय. द थर्ड पॅरेग्राफ राईट अबाउट युअर क्वालिटीज दॅट वुड बी हेल्पफुल. आपण ज्या व्यवसायासाठी किंवा ज्या कोर्ससाठी ॲडमिशन घेतोय त्याच्या साठी तुम्हाला ते मदत होईल असं तुमच्या क्वालिटीज, गुणविशेष तुमचे तिथं द्या. म्हणजे शैक्षणिक गुणविशेष. और
सुटेबल फॉर दिस करिअर गोल ऑर ऑब्जेक्टिव्ह. ज्या कोर्सला ॲडमिशन घेणार आहात त्या कोर्सला तुमच्या ध्येयाला गोलला सुटेबल होईल, तुमच्या ध्येय उद्दिष्ट पूर्ण व्हायला, असं लिखाण त्या थर्ड पॅरेग्राफमध्ये असावं. शो हाऊ युअर हॉबीज अँड एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज वुड बी हेल्पफुल इन स्ट्रेंथनिंग युअर गोल्स. तुमच्यात असणारे काही इंटरेस्ट, हॉबीज, आवडीनिवडी आणि एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज म्हणजे कोर्स सोडून तुम्हाला काय स्पोर्ट्सच्या वगैरे काही इतर ॲक्टिव्हिटी असतील तुमच्याकडं, डॉक्युमेंट्स किंवा, तर त्याविषयी बोला. आता फर्स्ट कशाविषयी बोलला ते सांगितलं, सेकंड बोलला, थर्ड पण बोललो आपण. आता फोर्थ पॅरेग्राफ जो आहे तो कशाविषयी असावा. इन द फोर्थ पॅरेग्राफ म्हणजे SOPचा चौथा पॅरेग्राफ कसा असावा, तर मेन्शन युअर एक्सपिरियन्स इन दिस फील्ड. स्वतःचा अनुभव व्यक्त करा. आय हॅव 4 years किंवा 3 years एक्सपिरियन्स अबाउट वगैरे. एनी इंटर्नशिप, कुठं तुम्ही इंटर्नशिप वगैरे बाहेर जॉब केला आहे का हे सांगा. प्रोजेक्ट यू हॅव डन किंवा एखादा प्रोजेक्ट केला आहे का तुम्ही स्वतःचा, एखादा प्रोजेक्ट प्रकल्प आहे का तुमच्याकडं, त्याविषयी बोला. यू कॅन स्टेट समथिंग विच मेक्स यू डिस्टिंक्ट फ्रॉम द अदर ॲप्लिकंट्स. समजा 100 जण आहे, त्या 100 ज्या कोर्सला ॲडमिशन घेणार आहे त्या 100मध्ये तुम्ही त्या 100मध्ये नंबर 1ला यावा असे तुमच्याकडं काय एखादा वैयक्तिक गुण वगैरे आहे का, त्याचं वर्णन तुम्ही फोर्थ पॅरेग्राफमध्ये करा. आता फिफ्थ बघा. इन द कन्क्लुडिंग पॅरेग्राफ द स्टेटमेंट, शेवटच्या पॅरेग्राफमध्ये म्हणलंय द स्टेटमेंट हाऊ किंवा स्टेट हाऊ, सांगा, स्टेट म्हणजे सांगा, हाऊ ॲडमिशन टू दिस पर्टिक्युलर कोर्स युनिव्हर्सिटी वुड बी बेनिफिशियल टू यू. तुम्हाला त्या विद्यापीठात किंवा त्या कॉलेजला ॲडमिशन घेतल्यानंतर कसा फायदा होणार आहे हे शेवटी तुम्ही सांगा. अँड हाऊ यू लुक ॲट इट फ्रॉम द लॉंग टर्म करिअर पर्स्पेक्टिव्ह. आणि जीवनामध्ये तुम्ही त्याचा कसा फायदा करून घेणार आहात, त्याच्याकडे, त्या कोर्सकडे तुम्ही कसा बघता आहात, ह्याविषयी तुम्ही कन्क्लुडिंग पॅरेग्राफमध्ये बघा. लास्टली बघा आता तिथं, राईट द स्टेटमेंट ऑफ पर्पज इन क्लिअर अँड लुसिड लँग्वेज. लुसिड म्हणजे पोलाईट, मृदू, सौम्य, सॉफ्ट. तर तुमचा जो स्टेटमेंट ऑफ पर्पज आहे तो स्पष्ट मांडा. आणि लुसिड लँग्वेज म्हणजे कोमल किंवा सॉफ्ट, मृदू भाषेमध्ये तो मांडा तुम्ही तुमचा स्टेटमेंट ऑफ पर्पज. डू नॉट मेक स्पेलिंग मिस्टेक वगैरे करू नका किंवा कन्स्ट्रक्शन मिस्टेक्स करू नका वाक्याच्या लिखाण करताना. यू शुड बी कन्व्हिन्सिंग. तुम्ही कन्व्हिन्सिंग म्हणजे टू चेंज द ॲटिट्यूड ऑफ माइंड, पुढच्या व्यक्तीचं मन बदलेल. टू चेंज द ॲटिट्यूड ऑफ माइंड म्हणजे मनाची अवस्था बदलेल, अशी काही वाक्य तुम्ही टाका की आय विल फॉलो युअर ऑर्डर किंवा आय ओबे युअर ऑर्डर्स विथ रिस्पेक्टफुल. तुमच्या ज्या आज्ञा काय असतील ते मी आदरानं स्वीकारेन वगैरे, असं थोडं कन्व्हिन्सिंग भाषा असावी, म्हणजे पुढच्याचं मन बदलवणारी विनंतीवजा भाषा असावी, पोलाईट लँग्वेज असावी. शो डिटर्मिनेशन इन युअर करिअर. तुमचा ठाम निर्णय जो आहे तो तुम्ही तिथं दाखवा. युअर पर्पज ऑफ चूजिंग धिस पर्टिक्युलर कोर्स. हाच कोर्स निवडण्याचा हेतू काय आहे याविषयी बोला नम्रपणे. अँड युनिव्हर्सिटी शुड बी इन अकॉर्डन्स विथ युअर करिअर. ही विद्यापीठासुद्धा तुमच्या करिअरच्या दृष्टीतनं कशी मदत करू शकते याविषयी बोला. रिमेंबर दॅट युअर पर्सनॅलिटी इज रिफ्लेक्टेड थ्रू धिस. तुमचा पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तिमत्वसुद्धा ह्या व्यक्तिमत्वातून, तुमचं देहबोलीतून तुम्हाला किती गरज आहे हे म्हणून न दाखवता तुमच्या पोलाईटनेसमधून ते दाखवा. मी बऱ्याच वेळा तुम्हाला पोलाईटनेस किंवा नम्रता म्हणतोय, का बरं, तर इफ यू वॉन्ट टू सक्सेस यू मस्ट बी पोलाईट. इफ यू वॉन्ट टू सक्सेस इन युअर करिअर यू मस्ट बी पोलाईट. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर नम्र व्हायला पहिल्यांदा शिका, कारण नम्रतेनं जग जिंकता येतं आणि रागाने साधी सुईसुद्धा आपल्याला खपत नाही. म्हणून राग वगैरे न आणता तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ म्हणजेच काय, तोंडानं गोड बोला आणि डोक्यावर बर्फ म्हणजेच शांत डोक्यानं बोला. आणि बोलताना रिक्वेस्टेड लँग्वेज वापरा, नम्र भाषा वापरा. आपल्यापेक्षा सिनियर्स आहेत, आपल्यापेक्षा पुढचे एज्युकेटेड आहेत, हे सगळं लक्षात घेऊन बी पोलाईट, बिकॉज पोलाईटनेस इज द सिम्बॉल ऑफ सक्सेस.
नम्रता हा किंवा नम्रता ही यशाची गुरुकिल्ली आहे. सो बी पोलाईट इफ यू वॉन्ट टू सक्सेस. अगदी एखादा किराणा दुकान टाकलं तुम्ही तरी सुद्धा या काय हवाय, वेलकम, अशा पद्धतीनं स्वागत केलं तर ते कस्टमर तुमच्याकडे पुन्हा कायम येईल. पण त्याला जर तुम्हाला काय हवाय नाही आमच्याकडं असं जर बोलला, रागानं बोलला, ते पुन्हा तुमच्याकडे येणार नाही. म्हणून कोणालाही बोलताना स्लो हळू आवाजात बोला, रिक्वेस्टेड लँग्वेज म्हणजे विनंतीवजा भाषेत बोला आणि नम्र राहा, पोलाईट राहा. म्हणजेच तुम्ही नोकरी करत असाल, तुम्ही बिझनेस करत असाल, तुम्ही एखादा ऑफिसर असाल तर तुमची अशी पोलाइटनेस शोज युअर पर्सनॅलिटी. पोलाइटनेस इन द लँग्वेज शोज युअर पर्सनॅलिटी. भाषेतील तुमच्या नम्रता आहे ह्या सुद्धा तुम्हाला तुमची देहबोली किंवा पर्सनॅलिटी व्यक्तिमत्व निर्देशित होतं. पुढचं बघा, पेज नंबर नेक्स्टवरती गेलोय आपण. इथं रिफ्लेक्टेड थ्रू दिस, हे सगळं तुमच्या पर्सनॅलिटीवरून दिसलं पाहिजे बोलताना तुम्ही नम्र आहात वगैरे. हायलाईट युअर क्वालिटीज, तुमचे गुणविशेष जे आहेत ना, तुमच्याकडे असणाऱ्या क्वालिटीज आहेत त्या प्रोफेशनला लागणाऱ्या, तर त्या हायलाईट करा जरा मोठ्या अक्षरातला किंवा अंडरलाईन करा. लाईफ एक्सपिरियन्सेस इन सच अ वे दॅट युअर ॲप्लिकेशन शुड स्टँड आउट फ्रॉम द रेस्ट. असं ॲप्लिकेशन झालं पाहिजे की पुढच्या व्यक्तीवरती छाप पडली पाहिजे, असं तुमचं स्टेटमेंट ऑफ पर्पज असलं पाहिजे. लुक ॲट द सॅम्पल ऑफ SOPs गिवन हिअर. आता खाली एक SOP दिलेलं आहे, म्हणजे स्टेटमेंट ऑफ पर्पज दिले एक सॅम्पल म्हणून. तर ते आपण पुढच्या तासाला बघूया. तत्पूर्वी आज आपण काय बघितलं, तर व्हॉट इज स्टेटमेंट ऑफ पर्पज, त्याचा ध्येय उद्देश. स्टेटमेंट ऑफ पर्पज म्हणजे काय, त्याचे ध्येय उद्दिष्ट काय आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं फॉर्मॅट ऑफ द स्टेटमेंट ऑफ द पर्पज. तर फॉर्मॅटमध्ये मी सांगितलं तुम्हाला 500 शब्दात असावे, 5 ते 6 पॅरेग्राफ असावेत. पहिला पॅरेग्राफ कशाविषयी, सेकंड कशाविषयी, थर्ड कशाविषयी, फोर्थ कशाविषयी, फिफ्थ कशाविषयी, आणि 6th पॅरेग्राफ कशाविषयी असावा, हे डिटेल बोललेलो आहे मी. तर आता राहिलेला जो एक्झाम्पल म्हणून सॅम्पल कॉपी आपण बघणार आहे, पेज नंबर आता तुम्ही बघता आहात, तर ते वी आर गोइंग टू डिस्कस इन द नेक्स्ट पिरियड. टिल देन, थँक्यू. ओके.